27 नोव्हेंबर 2025 मराठी सिनेमा असंभव बघितला. सगळे दिग्गज कलाकार आहेत. सचिन पाटील, संदीप कुलकर्णी, प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे. स्टोरी आता नावावरून असंभववरूनच कळतं की सस्पेन्स मूवी आहे. छान आहे आणि नैनितालची शूटिंग आहे. नैनितालचे सिनरी वगैरे सुंदर आहे आणि ओव्हरऑल सिनेमा पण छान आहे आणि ऍक्टिंग तर सर्वांनी छान केल्याचे प्रश्नच नाही. तर थोडक्यात सचिन पाटील देशमुख असतो, म्हणजे देशमुख कंपनीचा हे असतो मालक, आणि ते एक नैनितालला एक प्रोजेक्ट करत असतात, स्टेडियम बनवत असतात मोठं. तर त्याच्याकरता जी आर्किटेक्ट असते ती मुक्ता बर्वे असते. तर त्याला ती आवडायला लागते, तिच्याबरोबर काम करतो तर तो तिला प्रपोज करतो, पण मग ती नकार देते. तो म्हणतो ठीक आहे, तुला नकार द्यायचा पूर्ण अधिकार आहे, पण मला कारण कळू शकेल का, मी जाणून घेणार आहे. तर ती म्हणते तर मी तुझ्या म्हणजे आयुष्यात ढवळढवळ, तू माझ्या आयुष्यात कशाला. तो म्हणतो की तुला जरी माझ्यात इंटरेस्ट नसला तरी मला तुझ्याशी कन्सर्न आहे, मला तुझं चांगलं वाईट सगळं पाहिजे. म्हणजे तू जरी माझ्याशी लग्न करणार नसेल तरी मी तुला एक खूप चांगला मित्र आणि मला तुझ्याबद्दल वाटतं, तर तू मला सांग, शेअर कर, तुला काय प्रॉब्लेम आहे. तर मग ती सांगते की तिला स्वप्न पडत असतात आणि त्या स्वप्नामध्ये तिच्या तोंडावर कोणीतरी, म्हणजे एक हवेली दिसते तिला, आणि त्या हवेली मध्ये बेडमध्ये वरती झोपली असते आणि ती मुलगी म्हणजे तीच असते आणि तिच्या तोंडावर कोणीतरी उशी दाबून आणि पोटात सुरू. तर जेव्हा ती अशी, मग त्यावेळेस ती किंचाळते, पण तिला स्वतःहून कधी जाग येत नसते. कोणीतरी येऊन तिची किंचाळी ऐकून तिला जागं केलं तरच तिला ती जाग येत असते आणि त्याच्यानंतरही तिला 2-3 दिवस पोटात दुखत असतं. तर ती म्हणे इतकी वर्ष माझे आई वडील माझा हा त्रास सहन करतात आहे, तर आता मला वाटत नाही की मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला किंवा ज्याच्यावर मी प्रेम करीन किंवा करते तर त्याला हा त्रास व्हावा, म्हणून मी लग्नच नाही करायचं ठरवलं वगैरे. तो म्हणतो हे काही याच्यावरचं सोल्युशन नाहीये, आपण एखादा चांगला डॉक्टर किंवा बघू ना आपण याच्यावरचा उपाय. ती म्हणे तुला काय वाटतं की आम्ही काही हे केलं नसेल का, खूप प्रयत्न करून झाले पण नाही. पण त्याचा एक मित्र असतो संदीप कुलकर्णी, जो सायकेट्रिस्ट असतो आणि याच्यावर चांगली ट्रीटमेंट म्हणजे फेमस असतो. मग तो आणि मग हे लोक त्या प्रोजेक्ट, तर तो तेवढंच म्हणतो तिला की ठीक आहे म्हणे, तुला लग्न नाही करायचं ना, तर ती पण म्हणते तू घाबरू नकोस, मी तुझ्याबरोबर या प्रोजेक्टमध्ये आहे, मी नैनितालला येईन तुझ्याबरोबर. आणि जेव्हा ते नैनितालला जातात तर तिला ते नैनिताललाच ती हवेली दिसते जी तिला स्वप्नात दिसत असते. तर ती तिथेच थांबायला सांगते आणि म्हणजे धावत जाऊन त्या ह्याच्यात जाते. तर तिथे कोणीतरी सरदारजी राहत असतो. मग ते लोक रिक्वेस्ट करत की आम्हाला असं असं बघायची हवेली. तर तो म्हणतो ठीक आहे बघा. आणि मग तिने जे जे वर्णन जसं जसं केलं असतं सगळं असतं त्या हवेलीमध्ये, तसंच्या तसं. तर मग हा तिथेच आपल्या त्या मित्राला संदीप कुलकर्णीला बोलवून घेतो. मग तो पण सगळं ऑब्झर्व करतो सगळं आल्यावर, आणि मग म्हणतो की आपण हिची हे करायचं, हिप्नोटाईज करायचं. आणि त्याला किती LPT असं नाव सांगितलं त्यांनी, लो प्रेशर काहीतरी हे. तर त्याच्यातनी तिला बॅकमध्ये, म्हणजे ती आपल्या भूतकाळात जाईल आणि आपल्याला कळू शकेल की नक्की काय झालंय तिच्या आयुष्यात. तर मग जेव्हा ते तिला हिप्नोटाईज करतात तेव्हा असं दाखवलंय की लग्न झालंय तिचं, मुक्ता बर्वेचं, मागच्या भूतकाळामध्ये. तिचं नाव त्या जन्मात ती म्हणजे एक पुण्यातली छोट्याशा याच्यातली मुलगी असते आणि तिचा नवरा सचिन पाटील सारखाच दिसत असतो, म्हणजे देशमुख सारखा. आणि ते लग्न होऊन त्या हवेलीत येतात. त्या हवेलीची मालकीण असते प्रिया बापट आणि ती त्यांना आधी त्याच्यावर ओरडते की माधव तू, म्हणजे त्याचं नाव ते मागच्या जन्मात माधव असतं, की माधव तू मला न सांगता लग्न केलंस, म्हणजे तुम्हाला सांगावंसंही वाटलं नाही का वगैरे. आधी ती चिडते, पण मग नंतर तिला माप वगैरे ओलांडायला सांगते आणि घरात घेते. तर त्या हिला प्रिया बापटला एक मुलगा असतो आणि तिचा नवरा ऍक्सिडेंटमध्ये गेला असतो. सहगल असतं, म्हणजे पंजाबी माणसाशी लग्न केलं असतं तिने. तर एकदा प्रिया बापट याच्यात गेली असताना मार्केटमध्ये एक माणूस तिला भेटतो आणि
तो तिला म्हणतो की तुम्हाला जसं दिसतंय, तुम्ही माधवच्या बायको आहात ना, पण तुम्हाला जसं दिसतंय तसं नाहीये. आधी मी होतो लिगल ऍडवायझर त्या साधना मॅडमचं, प्रिया बापटचं नाव साधना असतं. साधना मॅडमचा मी लिगल ऍडवायझर होतो. पण त्या बाईनी मला हे केलं, तुमचा नवरा आला माधव, आणि त्या बाईनी मला वापरलं सगळं. आम्ही तिच्या नवऱ्याला खोटं सांगून आम्ही राणीखेतला जायचो, मजा करायचो. आणि मग त्या तिच्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला, काय माहित ऍक्सिडेंट झाला केला काय. आणि आता माधव आला, त्यांनी मला बाजूला केलं, हे लोक असेच मजा करतात वगैरे वगैरे वगैरे, तुम्हाला काय नुसतं नावाला आणलंय वगैरे वगैरे, असं तिच्या मनात ते थोडंसं भर होतो. तिला ते काही पटत नाही, पण ते मनात तिच्या पालचूक चुकते. ती घरी येऊन सांगते त्याला, तर म्हणे काहीतरी तू हे नको विश्वास करू. आणि तेवढ्यात दुसऱ्या दिवशीच त्यांना राणीखेतला निघायचं असतं. तर हा सांगतो तिला. तर तिला खूप आनंद होतो प्रिया मुक्ता बर्वेला. तर पण तो म्हणतो नाही नाही, तू नाही थांबायचं, यायचंय, कारण तुला ह्या छोट्या मुलाची म्हणजे साधना मॅडमच्या मुलाची काळजी घ्यायची, मी आणि मॅडमच जाणार आहे. तर मग आणि आम्ही काय सकाळी जाऊन संध्याकाळी परत येऊ. पण मग रात्री त्याचा फोन येतो की आमचं काम काही संपलं नाही, आम्हाला इथेच थांबावं लागतंय. आणि कुठे थांबणार आहे, तर त्या ज्या हॉटेलचं नाव सांगितलेलं असतं त्या माणसाने, आधीच्या लिगल ऍडवायझरनी तेच नाव असतं. झालं, तिचं डोकं खराब होते. दुसऱ्या दिवशी सकाळी येतात, ती भडकते. आणि प्रियाने तिच्याकरता पर्स आणली असते, ती पण फेकून देते रागाने. तर आणि मग डायरेक्टली आधी ती सचिनला म्हणते, म्हणजे आपल्या नवऱ्याला माधवला, की मला काही कळत नाही का, तुम्हाला असं वाटतं, तुम्ही स्वतः समजदार आहात, आता या घरात मला राहायचं नाही, आपल्याकडं दुसरं घर बघा. तर तो म्हणतो का पण. मग ती डायरेक्टली त्या प्रिया बापटच्याच तोंडावर म्हणते की मी आता सगळ्यांना सांगणार आहे की तुम्ही कशा आहात, काय वगैरे वगैरे. आणि आणि घरच्यांना पण मी सांगेन की तुमचा मुलगा इथे काय खेळ खेळतोय वगैरे. तर त्या आणि झोपते मग ती. तर रात्री तिच्या म्हणजे तिच्या तोंडावर उशी दाबून तिचा खून होतो. तर हा सचिन जसाच म्हणजे माधव जसाच रूम मध्ये येतो, त्याला ती दिसते, तर तो सुरा बाहेर काढतो ओढून. आणि तेवढ्यात पाठोपाठ प्रिया बापट पण आले सुद्धा. प्रिया बापटला वाटतं की ह्यानीच खून केलाय. आता खुनाच्या आरोपामध्ये आणि मग हे बस एवढंच दाखवलंय, खुनाच्या आरोपामध्ये ह्याला माधवला जेल होते, हे त्यांच्या पहिल्या सेशन मध्ये. आणि ही प्रिया उठते मग. तर आता एवढंच कळतं की माधवने तिला मारलंय. तर मग ती ह्याला म्हणते, देशमुख म्हणजे आत्ताच्या या जन्मातल्या सचिनला, की मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही, आता माझं मन हे झालंय. तर तो म्हणतो ठीक आहे. पण ती म्हणते मी तुमच्या प्रोजेक्टमध्ये आहे, तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला मदत करेन, पण आता आपलं हे नाही, आपण जेवढं कमी भेटू तेवढं चांगलं आहे, असं म्हणजे ती एकदम दुरावा हे करते. मग संदीप कुलकर्णीला हा परत म्हणतो की म्हणजे तिच्या मनात आता माझ्याबद्दल अढी हे केली, आपण अजून एक तिचं सेशन घेतलं तर आपल्याला निदान हे तरी कळेल. आणि आतापर्यंत तिला म्हणजे अर्धवटच कळलंय, आपल्याला कळलंच नाही की कोणी तिला मारलं. म्हणजे ती समजते की मीच मारलंय. तर आता आणि मग नंतर हे पण कळलंय की त्यांनी नंतर आत्महत्या केली जेलमध्येच, माधवनी. तर आपल्याला पुढे काय झालं किंवा माधवला बऱ्यापैकी माहिती असेल ना की नंतर म्हणजे ती मेल्यानंतर अजून काय झालं वगैरे. म्हणून हे लोक परत तिला हिप्नोटाईज करतात. तर मग त्याच्यात कळतं की म्हणजे मग ते पुढचं ऍक्च्युली दिसतं की कोणीतरी मारलंय आणि हा येऊन ते सुरा उपसतोय, काढतोय तिच्या पोटातला. मग झालं ते सगळा गिल्ट दूर होतो. मग परत दोघांचं जमतं. म्हणजे ती म्हणते बरं झालं म्हणे, म्हणजे आपण हे नाही केलं वगैरे. तर म्हणे आता काय करायचं. मग ते म्हणतात सचिन म्हणतो म्हणजे देशमुख म्हणतो की शक्यतो तू म्हणाला होता की जसाचा तसा चेहरा पुनर्जन्मामध्ये मिळत नाही, थोडंफार सिमिलॅरिटी असते, पण हे असं फार क्वचित घडतं. तर मग आता तर डबल हे झाले की तो तिचा नवरा होता म्हणजे माधव, त्याचा चेहरा आणि माझा चेहरा पण मिळतो. मग मला हिप्नोटाईज करून बघायचं का की नंतर काय झालं. मग हे लोक त्याला हिप्नोटाईज करतात. तर मग ह्यांना म्हणजे हे कळतं की
त्यांनी तर सुसाईड केलं आणि त्याच्यानंतर ह्या कुठे निघून गेल्या काहीच म्हणजे पत्ता लागला नाही. मग आता काय करायचं काय करायचं, मग हे जाऊन परत त्या सरदारजीला भेटतात की बा तुम्ही ज्यांच्याकडून घेतला त्या साधना मॅडम, तर तो म्हणे मी त्यांना पाहिलंच नाहीये कधी. मध्ये ब्रोकर आला होता, त्या ब्रोकरच्या थ्रूच आम्ही केलं. तर म्हणे त्यांचा मुलगा संजू, तो म्हणे नाही तोही माहित नाही मला काही, म्हणजे कुठे आहे काय आहे. मग हे लोक बरेच निराश होतात, काय करावं काय करावं. मग तेवढ्यात मुक्ता बर्वेला क्लिक होतं की एक नोकर होता त्यांचा पुरण सिंग, तर तो कुठे सापडेल. तर मग त्याचा पत्ता त्यांना एका ठिकाणहून, नाही हा केस फाईल मग तिथे त्या याच्यामध्ये नैनितालच्या याच्यामध्ये जातो आणि जुन्या केस फाईल सगळ्या बघतो. मग त्यात त्यांना केस फाईल्स मिळतात. मग त्याच्यातनं त्याला त्या पुरण सिंगचा पण जवाब असतो ना, मग तिथून त्याचा पत्ता मिळतात. मग हे लोक त्याला शोधत शोधत त्या ठिकाणी जातात. तो पाहून या दोघांना इतका घाबरतो, तर ते म्हणतात की घाबरू नको, आम्ही काही तुला हे करत नाहीये, पण तू सांग. तो म्हणतो की मला माहित नाही, पण मला आता काही दिवसांपूर्वी त्या भेटल्या होत्या साधना मॅडम. तर कुठे, तर मग तो सांगतो की मला वृद्धाश्रमात भेटल्या. तर मग हे लोक वृद्धाश्रमात जातात. तर वृद्धाश्रमात ही असते. तर सगळं परत जुनं तिला आठवतं हे ते. आणि मग ती सांगते की आपलं असं काहीही नव्हतं. मुक्ता बर्वेंनी आपल्यावर शंका घेतली, चुकीची घेतली, साहजिक आहे. पण म्हणे हे सगळं घडलंच नसतं, कारण त्या रात्री मी तुला बोलणार होती हे माझ्या मनातलं की तू माझ्याशी लग्न करशील का. तर तेवढ्यात तुझ्या वडिलांचा फोन आला होता आणि म्हणजे सिरियस होते तुझे वडील आणि तू निघून गेला. आणि तिथे गेल्यावर वडिलांनी तुला हिचा फोटो दाखवला, मित्राची मुलगी आहे आणि माझ्या मरायच्या इच्छा पूर्ण कर म्हणून, आणि तू लग्न केलं. पण म्हणजे त्याला पसंत होतीच, त्याला आवडली होती आणि लग्न करूनच तो आला असतो. आणि त्याच्या मनात साधना मॅडम बद्दल काहीच नसतं, त्याच्यामुळे तो लग्न करून आनंदाने आलेला असतो. हिलाही तसं काही वाटलं नसतं, पण नेमके खूप दिवसांच्या ह्याच्यात नंतर तिच्या मनामध्ये याच्याबद्दल, माधवबद्दल प्रेम हे झालं असतं आणि तिला वाटतं की आता असंच राहतोय तर आपण लग्न करून राहूया, कारण तो मुलाला पण तिच्या संजूला आपल्या मुलासारखंच मानत असतो वगैरे. पण उशीर झाला असतो, त्याच्यामुळे ती म्हणे मी माझं सगळं दुःख घेऊन तुमच्या संसारातच रमली, म्हणजे मी कधी मग माझ्या भावनांना तुमच्यामध्ये येऊ दिलं नाही. तेव्हा ती अशी म्हातारी, आणि इतका सुंदर प्रिया बापटचा म्हातारीचा मेकअप केलेला आहे, सुरेख केलेलं आहे. तर ती हे सगळं सांगते. आणि मग हे लोक म्हणतात तर मग म्हणून तुम्ही मग मारलं का. तर त्या म्हणतात की नाही, मी नाही मारलं. मग कोणी मारलं. तर म्हणे की म्हणजे माझा मुलगा संजू, त्याला हे बघवत नव्हतं की आईचा इन्सल्ट होतो आहे आणि आईला कोणी त्रास देत आहे वगैरे वगैरे. तर त्याच्यामुळे म्हणे हे एक दिवस म्हणजे हा गेल्यानंतर, माधवला जेल झाल्यानंतर, तो जो आधीचा लीगल ॲडवायझर असतो, तर तो आला असतो आणि तो धमक्या देत असतो आणि वाटेल तसं तिला म्हणतो की तुला माझी गरज आहे दोन्ही अर्थांनी, लीगल ॲडवायझर म्हणून पण आणि शारीरिक हे पण करण्यासाठी. तर तू आता मला ठेव, तुला कोण आहे आता असंच करून. तर हा संजूला राग येतो आणि तो सुरा घेऊन त्याच्या पाठीत म्हणजे मारतो त्याला असं असं, आणि त्याला तिथून पळवून जातो. त्याची आई त्याला आधी हातातनं सुरा काढून घेते आणि त्याला हे करते. आणि तिला म्हणजे राग येतो की आपल्या एवढ्या लहानशा मुलामध्ये एवढा राग कुठून आला आणि हे सुरा-बिरा घेऊन आणि हे, म्हणून ती दार बंद करते. तर हा खडखड खडखड करून दार वाजवतो आणि म्हणतो, आई प्लीज दार उघड ना, मला तुला कोणी हे असं धमक्या दिलेल्या किंवा तुला वाईट बोललेलं मला बिलकुल खपत नाही आणि म्हणूनच मी त्या आंटीला मारून टाकलं. एकदम तो बोलतो, ती खाडकन दार उघडते. कारण तोपर्यंत तिला वाटत असतं माधवनीच मारलं, तिच्या नवऱ्यानेच मारलं मुक्ताच्या. तर मग ती त्याला म्हणते की ठीक आहे. आणि मग ती तेव्हापासून मग तिचं मन तिला खात राहतं की उगीच नको त्या गोष्टी करता माधव, म्हणजे जे त्यांनी केलंच नाही त्याच्याकरता तो शिक्षा भोगतोय. आणि मग तिचं लक्ष सगळं याच्यातनं उडतं, मग बिझनेसही ठप्प पडतो, काही त्यांचं चालत नाही.
शेवटी ती ठरवते की नाही, खरं सांगून आपण माधवला हे करायचं, सोडवायचं. तर तेवढ्यात मग याच्यातनंच न्यूज येते की त्यांनी आत्महत्या करून घेतली म्हणून माधवने. मग ते सगळं म्हणजे सोडून निघून जातात ती हवेली सोडून, मुलगा आणि साधना, ती म्हणजे संजू आणि साधना. आणि त्याच्यानंतर मग कुठे गेले कोणालाच माहित नसते. आणि असं हे सांगता सांगता ती फक्त म्हणते की संजूनी हे केलं. आणि मग ते म्हणतात मग संजू कुठे आहे, तर ती एकदम इरिलेव्हंट बोलायला लागते. मग मुक्ता म्हणते की तुम्ही आतापर्यंत आमच्याशी चांगलं बोलत होता आणि एकदम आता काय झालं तुम्हाला विसरायला किंवा हे करायला. तर मग ह्याच्या सचिनच्या मनात एक शंका येते, त्यामुळे की ह्यांना इथे कोणी आणलं. मग तो तिथे चौकशी करतो. तर तिथे त्या रजिस्टरमध्ये जे नाव असतं, फोन नंबर असतो, ते बघतो. तर तो याचाच फोन नंबर असतो, त्या सहगल पॅलेसमध्ये, विलामध्ये जो राहत असतो सरदारजी, ज्याच्याकडे हे लोक गेले असतात, तर त्याचा नंबर असतो. मग त्यांना लक्षात येतं की हाच बहुतेक संजू आहे, त्यांनी आपल्याला सांगितलं नाही. ते प्लॅन, आता त्याला पकडायचं कसं, त्याला रंगे हात, त्याच्याकडून कबुली पाहिजे. मग हे लोक सगळे तिला घेऊन, साधनाला, म्हातारीला घेऊन व्हीलचेअरवर तिकडे जातात. आणि संदीप कुलकर्णी, सचिन आणि मुक्ता बर्वे. आणि त्याला म्हणतात की तुम्ही ह्याच साधना मॅडम आहेत, यांना बघायचंय आतनं घर तुमचं. त्यांना कारण आठवत नाही आता काही गोष्टी. तर ते म्हणे की पण समजा आत नेलं आणि नाही आठवलं तर. म्हणे आठवेल ना, न आठवायला काय झालंय, त्यांची अवस्था म्हणे बिकट आहे. तर त्याला असा एकदम राग येतो. एकदम तो म्हणतो की नाही. तर सचिन म्हणतो की समजा आता त्यांना कारण आमचीच आता जबाबदारी आहे, यांना नाही आठवलंच काहीच हे, तर आम्ही आमच्या बरोबर घेऊन जाऊ, आम्ही सांभाळू. तर मग मुक्ता म्हणते आपण का सांभाळायचं, मागच्या जन्मी पण तिने खूप त्रास दिला, आता याही जन्मी तिला आपल्या बरोबर ठेवायचं का, वगैरे वगैरे. तर तो तिच्यावर ओरडतो सचिन की म्हणजे ती शेवटी माझी आई आहे, म्हणजे मागच्या म्हणजे माझ्या मॅडम आहेत त्या, आई नाही सॉरी मॅडम आहेत, त्यांनी माझ्यासाठी किती केलंय काय, आणि असंच त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं, असं म्हणजे ते लोक नाटक करतात, खोटं असं भांडायचं. तर मग तो सरदारजी एकदम बिथरतो आणि म्हणतो काही नाही, सगळ्यांची जड ही मुक्ता बर्वे म्हणजे तिच्यामुळे ती आली नसती तर माझ्या आईचं लग्न ह्याच्याशी झालं असतं, मी संजू आणि हे फॅमिली राहिलं असतं, असं म्हणजे तो सगळी आपल्या मनातली भडास सांगतो. आणि मग सगळं म्हणतो, म्हणून म्हणे माझ्या आईला कोणी असं म्हटलेलं चालत नव्हतं, आणि त्याच्यात म्हणे तुम्ही माझ्या आईचा इन्सल्ट केला, वाटेल तसं आईला बोलल्या की मी तुम्हाला बदनाम करीन येते, आईने दिलेली पर्स पण तुम्ही फेकून दिली, आणि असं तसं, म्हणून म्हणे मी रागात येऊन तुम्हाला मारून टाकलं, म्हणजे त्यांना मारलं. आणि परत तो म्हणे आताही मी तेच करेन, तुम्ही जर माझ्या आईला ह्यांना ठेवू देणार नसाल तर तुम्हीच सगळ्याची जड आहे, तुम्हीच नको इथे, म्हणून तो परत सुरा उपासतो. तो सुरा घेऊन तिच्या अंगावर धावतो. तेवढ्यात ही साधना म्हणजे प्रिया बापट सुरा काढते आणि आपल्याच मुलाला मारून टाकते, आणि मारून टाकते म्हणजे भुसकते. आणि बर्वेच म्हणते की आम्हाला तुमचं कन्फेशनच पाहिजे होतं, कारण नुसतंच अज्युम करून आणि हे तुम्हाला झालं नसतं, तुम्हीच संजू आहात हे आम्हाला जेव्हा आलं तेव्हा तुमच्याकडून खरं वदवून घ्यायला आम्ही हे नाटक केलं. तर मग परत तिला ते वृद्धाश्रमात नेतात, त्याला संजू म्हणजे सरदारजीला जेल होते, आणि हे दोघं लग्न करतात आणि आनंदाने राहतात. तर जे असंभव आहेत बऱ्याच गोष्टी, म्हणजे ज्या गोष्टी होऊ पण शकत नाही पण अशा होतात, आई मुलाला मारू शकत नाही पण ती मारते, म्हणजे असं टोटल छान आहे. ओव्हरऑल स्टोरी छान आहे, पण मला दोन्ही वेळेस गेस करता आलं. पहिल्यांदा जेव्हा तिला असे स्वप्न पडून ती ओरडत, म्हटलं नक्की हे पुनर्जन्माचं काहीतरी दिसतंय, आणि नंतर सुद्धा म्हटलं सचिन तर पाटील म्हणजे तिचाच नवरा तिला नाही मारू शकत, आणि प्रिया बापट मारेल असं का माहित नाही वाटलं. नाही म्हटलं बहुतेक मुलगा नाही तर नोकर असं एवढंच असतील, तर ते निघालंच बरोबर. तर छान आहे ओव्हरऑल, बघण्यासारखं आहे.